गुड आफ्टरनून एव्हरीवन. टुडेज आयुर्वेदाच्या NDT च्या मराठी माध्यमाच्या या 18व्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल. साधारण आपले 62 क्वेश्चन्स झालेले होते मागच्या वेळेस. जास्तही झाले असतील पण आपण 63 पासून रिवाइज करूया. ओके. याच्यात माझं फक्त ऑडिओ असेल आणि एक्सप्लेनेशन वर तुम्ही लक्ष द्या. वी विल फोकस ऑन द completely focus on quality. क्वेश्चन नंबर आहे 63. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एरिया ऑफ प्रायोरिटी फॉर द यूज ऑफ ICT? तर मॉनिटर स्टुडंट प्रोग्रेस, मॉनिटर स्टुडंट अटेंडन्स, तिसरा आहे प्रोव्हाइड एक्सरसाइज टू स्टुडंट्स. त्याच्यामध्ये चार ऑप्शन्स आहेत. मॉनिटर स्टुडंट प्रोग्रेस, दुसरा आहे मॉनिटर स्टुडंट अटेंडन्स, तिसरा आहे प्रोव्हाइड एक्सरसाइजेस टू द स्टुडंट्स, चौथा आहे डिलिव्हर बेटर प्रेझेंटेशन. मॉडेल आन्सर्स मध्ये आपण जे काय NCS आम्ही दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मॉनिटर स्टुडंट्स अटेंडन्स हा प्रायोरिटी वाला मुद्दा नाहीये. ICT मध्ये ICTचा अर्थ काय होतो? इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. तर ह्यामध्ये in ICT, education is primarily focused on the enhancing the teaching learning process, improving the learners' engagement, accessibility, and the providing innovative learning opportunity. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं लर्निंग एंगेजमेंट वाढलं पाहिजे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्यांना लवकरात लवकर स्टडी मटेरियल प्रोव्हाइड झाला पाहिजे. ज्या काही नोट्स असतात, जे काही PDF असतात, ज्या काही टेस्ट असतात, मॉक टेस्ट वगैरे असं, अँड प्रोव्हाइडिंग इनोव्हेटिव्ह लर्निंग ऑपॉर्च्युनिटी, त्यांना एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. ह्या गोष्टी करण्यासाठी ICTचा रोल आहे. इट्स कोर्स म्हणजे त्याचं जे कोर प्रिन्सिपल आहे किंवा प्रायोरिटी आहे ते काय आहे? फॅसिलिटी इंटरॅक्टिव्ह लर्निंग, सपोर्टिंग असेसमेंट अँड द फीडबॅक. जे आपण असेसमेंट वेगवेगळ्या देत असतो, फर्स्ट पिरियडिक असेसमेंट, सेकंड पिरियडिक असेसमेंट, अशा 9 असतात त्या. प्रमोटिंग कोलॅबोरेटिव्ह अँड क्रिएटिव्ह लर्निंग. आपण काय करतो? वेगवेगळे ग्रुप्स तयार करतो, त्यांना रोल प्ले करायला सांगतो, त्यानंतर त्यांना ग्रुप स्टडी करायला सांगतो, त्यानंतर त्यांना वेगवेगळा वेगळा प्रोजेक्ट देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लर्निंग मध्ये प्रमोट केल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर डिलिव्हरिंग कंटेंट इफेक्टिव्हली थ्रू द मल्टीमीडिया. मल्टीमीडिया जे काही, समजा आता डायजेशन समजून सांगायचं तर ॲनिमेशन दाखवतो आपण विद्यार्थ्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टींचा ची प्रायोरिटी लर्निंग मध्ये आहे, ना की अटेंडन्स. However, the monitoring attendance is the administrative function. हे administrative function आहे, not a pedagogical or the instructional priority of the ICT. तर याच्यामध्ये बघा, सगळ्यात हाय प्रायोरिटी आहे प्रोग्रेस कशी होते ते कॅल्क्युलेट केली जाते. हेल्प्स ट्रॅक अकॅडमिक ग्रोथ युझिंग द LMS, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम असं त्याला म्हणतात. अनालिटिक्स अँड ऑनलाईन रिपोर्ट्स, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. अटेंडन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन नेचर, नॉट इन सेंट्रल टू द ICT टीचिंग लर्निंग पर्पज. नंतर प्रोव्हाइड एक्सरसाइजेस टू स्टुडंट्स, कोर फंक्शन ई लर्निंग. एक्झाम्पल्स क्विज दिले, तुम्ही काही असाइनमेंट दिले विद्यार्थ्यांना ते. त्यानंतर आहे डिलिव्हर बेटर प्रेझेंटेशन. ICT टूल लाईक पॉवर प्रेझेंटेशन, ॲनिमेशन्स. आपण मी मला सांगितलं ना तुम्हाला की आपण डायजेशनचं त्यांना आपण ॲनिमेशन देतो. अँड सिम्युलेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जसं आता कार लर्निंग मध्ये जर तुम्ही कार लर्निंग प्रोसेस केली असेल, त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला ते काही गेम्स खेळायला देतात, किंवा तुम्हाला सिम्युलेशन सेंटरमध्ये ते शिकवतात की लेफ्ट साईडला गाडी घ्यायची तर कशी घ्यायची, रिव्हर्स घ्यायची तर कशी घ्यायची. हे सिम्युलेशन सुद्धा आता सध्याच्या घडीला प्रेझेंटेशन सुधारण्यासाठी गरजेचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, थेरॉटिकल सपोर्टमध्ये बघा, युनेस्कोनी ICT कॉम्पिटन्सी फ्रेमवर्क दिले 2018ला.
हा एक एमसीक्यू तुम्हाला विचारू शकतात की युनेस्कोनी जे काही गाईडलाईन दिले व्हॅनिसिंग पेन किंवा थोडे बरोबर आहे. तर युनेस्कोचा हा एक एमसीक्यू तुमचा फ्रेम होऊ शकतो. कधी दिली तर 2018ला त्यांनी दिलेली आहे. 2018ला तुम्हाला युनेस्कोनी दिलेली आहे गाईडलाईन. ओके. ICT should enhance the pedagogy, collaboration, and the student-centered learning. Attendance tracking is administrative, not instructional. त्यानंतर टीपॅक मॉडेल जे आहे मिश्रा अँड कोहलर यांचं 2006चं आहे. हे जुनं आहे. 18चं युनेस्कोचं जे आहे ते 2018चं आहे. तर 2006चा जे टीपॅक मॉडेल आहे हा परत एमसीक्यू कधी दिलं हा एक विचारू शकतात आणि कोणी दिलं ते पण विचारू शकतात. त्यामुळे टीपॅक मॉडेल इंटिग्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी प्लस पेडागॉगी प्लस कंटेंट नॉलेज यामध्ये ICT रोल इन द इन्स्ट्रक्शनल डिझाईन नॉट क्लरिकल फंक्शन. तर हे क्लरिकल फंक्शनसाठी नाही दिलेलं, त्यांनी इन्स्ट्रक्शनल डिझाईनसाठी दिलेलं आहे. ठीक आहे. नॅशनल पॉलिसी ऑन ICT इन द स्कूल एज्युकेशन 2012ला आलेला आहे इंडियामध्ये. ICT इज एम्पॉवर टीचर्स अँड स्टुडंट्स टू एंगेज इन पार्टिसिपेटिव्ह लर्निंग. फोकस ऑन इट्स करिक्युलर एंगेजमेंट, करिक्युलर एन्हान्समेंट झाली पाहिजे. अटेंडन्स या रेकॉर्ड किपिंगसाठी आहे. त्यानंतर एज्युकेशनल इम्प्लिकेशन, टीचर शुड यूज ICT प्रायमरली ऑन द इनोव्हेटिव्ह पेडागॉगी किंवा पेडागॉगिकल इनोव्हेशन्स, नॉट अ रुटीन मॅनेजमेंट. त्यानंतर डिजिटल शुड बी लिव्हरेज्ड फॉर असेसमेंट, फीडबॅक अँड कंटेंट डिलिव्हरी. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ICT सिस्टीम्स लाईक ERP. ERPचा फुल फॉर्म काय? एंटरप्राइज रिसोर्स प्लॅटफॉर्म. आर supportive and not instructional. Emphasizes must remain on constructive and